3.4 लेट्स मार्च चिटचॅट अँड मार्जिन क्वेश्चन्स. विद्यार्थी मित्रांनो, आपण लेट्स मार्च या पाठावरील चिटचॅट ॲक्टिव्हिटी आणि मार्जिन क्वेश्चन्स अतिशय सोप्या पद्धतीने कसे सोडवायचे ते पाहणार आहोत. तुम्ही तुमची वही व पेन सोबत ठेवा, म्हणजे महत्त्वाची माहिती तुम्हाला लिहून घेता येईल. प्रथम आपण या पाठावरील वॉर्मिंग अप मधील चिटचॅट ॲक्टिव्हिटी पाहूया. डिस्कस इन युअर ग्रुप्स. खालील गोष्टीवर तुमच्या गटात चर्चा करा. व्हॉट डिफरन्स डू यू नोटीस इन द टू इमेजेस? पाठ्यपुस्तकातील पान नंबर 105 वरील 2 फोटोमध्ये तुम्हाला कोणता फरक लक्षात आला? प्रथम दोन्ही चित्रांचे निरीक्षण करा, म्हणजे फरक सहजपणे लक्षात येईल. इन द फर्स्ट पिक्चर अ बॉय इज लेइंग ब्रिक्स अँड इन द सेकंड पिक्चर अ बॉय इज सायकलिंग टू स्कूल. 2. Which of the two situations should change? चित्रातील 2 परिस्थितीपैकी कोणती परिस्थिती बदलली पाहिजे? The situation in the first picture should change. 3. How and when can the situation change? ती परिस्थिती केव्हा आणि कशी बदलेल? The situation will change only when each and every child starts going to school. Each of us must make efforts to change the situation. Somebody should tell his parents that it is not his right to age to work. Then the situation can change. 4. How can you as a student contribute and help make a difference to needy children? एक विद्यार्थी म्हणून तुम्ही गरजू मुलांमध्ये बदल घडवण्यासाठी कशा प्रकारे योगदान द्याल आणि मदत कराल? As a student, I will help the needy children to go to school. I can give some of my clothes, books to the needy children. Also, I would speak to my elders and explain them to refrain from employing children for work. चला, पुढील ॲक्टिव्हिटी पाहूया. क्वेश्चन नंबर 1A. A good, well-organized speech contain the following characteristics and steps. चांगल्या भाषणाची खालील वैशिष्ट्ये आणि पायऱ्या असतात. अ स्पीच शुड बी वेल प्लॅन. भाषणाचे योग्य नियोजन केले पाहिजे. द लँग्वेज यूज शुड बी सुटेबल टू द ऑडियन्स. भाषणाची भाषा श्रोत्यांना अनुरूप अशी असावी. म्हणजे श्रोते कोणत्या प्रकारचे आहेत? अशिक्षित, सुशिक्षित, तरुण, म्हातारे, त्यानुसार भाषा वापरावी. इट शुड हॅव द राईट ड्युरेशन. भाषणाचा कालावधी योग्य असावा. म्हणजे ते अगदी 1 ते 2 मिनिटांचे नसावे किंवा तासाभराचे नसावे. खूप वेळ भाषण चालले तर ते श्रोत्यांना कंटाळवाणे वाटते. इट शुड बी सपोर्टेड विथ गुड एक्झाम्पल्स, एपिसोड्स और व्हिज्युअल एड्स वेअर पॉसिबल. भाषणामध्ये जिथे शक्य असेल तिथे चांगली उदाहरणे, विशिष्ट घटना किंवा दृकसाधनांचा वापर करावा. बी. Refer to page 26 for a reference to the steps to be followed in the speech and do the activity given below. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 26 वर स्पीच डेव्हलपमेंटमध्ये ज्या महत्त्वाच्या पायऱ्या दिल्या आहेत त्या आधारे खालील ॲक्टिव्हिटी सोडवा. Read the expressions given below and insert them in your notebook in the proper boxes as shown below. खालील एक्सप्रेशन वाचा आणि पाठ्यपुस्तकात दिल्याप्रमाणे योग्य त्या बॉक्समध्ये ते लिहा. प्रथम आपण दिलेले एक्सप्रेशन्स वाचूया आणि ते कोणत्या बॉक्समध्ये येतील यावर विचार करूया. ए. इमॅजिन व्हॉट विल हॅपन आफ्टर 10 years. बी. आय वुड लाईक टू शेअर विथ यू अन एक्झाम्पल फ्रॉम माय ओन एक्सपिरियन्स. सी. ऑनरेबल चीफ गेस्ट, इमिनंट डिग्निटरीज, respected management and staff, student, friends. D. The research report says that. E. I don't understand why we are so negative about this issue. F. Think again and again and then move forward. G. Today, I would like to put forth my views on. Yet, the renowned personality XYZ says. I. Good morning, one and all present today. J. I would like to
express my gratitude towards the organizers of this function for giving me opportunity. K. If we think about the situation around us, we notice that. L. Let me explain this to you. आता आपण हे एक्सप्रेशन्स कोणत्या बॉक्समध्ये येतील ते पाहूया. तुम्ही माझा स्पीच रायटिंगचा व्हिडिओ पाहिला तर याचे उत्तर तुम्हाला अगदी सहजपणे येईल. तसेच परीक्षेला स्पीच रायटिंगमध्ये 5 पैकी 5 गुण नक्कीच मिळतील. चला, पहिल्या बॉक्समध्ये म्हणजे ग्रीटिंग ऑर सॅल्युटेशनमध्ये कोणते वाक्य येतील? ग्रीटिंग ऑर सॅल्युटेशन म्हणजे अभिवादन. ऑनरेबल चीफ गेस्ट, eminent dignitaries, respected management and staff, student, friends. दुसरं वाक्य त्यामध्ये येईल, गुड मॉर्निंग वन अँड ऑल प्रेझेंट टुडे. दुसरा बॉक्स आहे इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन म्हणजे प्रस्तावना. यामध्ये पुढील वाक्य येतील, टुडे आय वुड लाईक टू पुट फोर्थ माय व्ह्यूज ऑन. द रिनोन पर्सनॅलिटी XYZ says. If we think about the situation around us, we notice that. तिसरा बॉक्स आहे बॉडी ऑफ द स्पीच म्हणजे भाषणाचा मुख्य भाग किंवा गाभा. त्यामध्ये कोणते वाक्य येतील? इमॅजिन व्हॉट विल हॅपन आफ्टर 10 years. आय वुड लाईक टू शेअर विथ यू अन एक्झाम्पल फ्रॉम माय ओन एक्सपिरियन्स. द रिसर्च रिपोर्ट सेज दॅट. I don't understand why we are so negative about this issue. Let me explain this to you. शेवटचा बॉक्स आहे कन्क्लुजन. कन्क्लुजन म्हणजे भाषणाचा शेवट. त्यामध्ये पुढील वाक्य येतील, थिंक अगेन अँड देन मूव्ह फॉरवर्ड. आय वुड लाईक टू एक्सप्रेस माय ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स द ऑर्गनायझर्स ऑफ दिस फंक्शन फॉर गिव्हिंग मी द अपॉर्च्युनिटी. चला, आता आपण या पाठातील मार्जिन क्वेश्चन्स पाहूया. 1. व्हॉट डज द स्पीकर फील ऑनर टू रिसाइट. वक्त्याला कशाचे पठण करण्यात सन्मान वाटतो? द स्पीकर फील्स ऑनर टू रिसाइट अ मंत्रा फ्रॉम द एन्शंट टेक्स्ट ऑफ विस्डम. 2. हाऊ डज द स्पीकर डिस्क्राईब हिज जर्नी फ्रॉम इंडिया टू नॉर्वे. वक्त्याने भारत ते नॉर्वेच्या प्रवासाचे वर्णन कशा प्रकारे केले? द स्पीकर डिस्क्राइब्स हिज जर्नी फ्रॉम इंडिया टू नॉर्वे ॲज अ कनेक्ट बिटवीन द टू सेंटर्स ऑफ ग्लोबल पीस अँड ब्रदरहूड, एन्शंट अँड मॉडर्न. 3. व्हॉट टेरिबल थिंग वॉज द सुदानी चाइल्ड फोर्स्ड टू डू. कोणती भयानक गोष्ट सुदानीज मुलांना जबरदस्तीने करायला लावली जाते? द सुदानी चाइल्ड वॉज फोर्स्ड टू किल his friend and family. 4. What does सत्यार्थी refuse to accept. सत्यार्थी कोणती गोष्ट स्वीकारण्यास नकार देतात? सत्यार्थी refuses to accept that the world is very poor because he claims that just 1 week's global military expenditure is enough to bring all the children to the classroom. 5. What is the only aim in life for कैलास सत्यार्थी. कैलास सत्यार्थी यांच्या जीवनातील एकमेव ध्येय कोणते? कैलास सत्यार्थीज ओनली एम इन लाईफ इज दॅट एव्हरी चाइल्ड इज फ्री टू बी अ चाइल्ड. 6. What are the signs of progress that the speaker mentions. वक्त्याने सांगितलेले प्रगतीचे चिन्ह कोणते? The speaker mentions the following signs of progress. 1. The number of out-of-school children is reduced by half. 2. The number of child labor is reduced by 1/3. 3. We have reduced child mortality and malnutrition. 4. We have prevented millions of child deaths. Question number 7. What social role are 3 daughters playing? या 3 मुली कोणती सामाजिक भूमिका बजावत आहेत? These 3 daughters rising up and choosing peace over violence, tolerance over extremism, and courage over fear. 8. What lesson does the story of the lion and tiny bird teach us? सिंह आणि छोटा पक्षी
यांच्या गोष्टीतून कोणता बोध मिळतो? द स्टोरी ऑफ द लायन अँड टायनी बर्ड teaches us that every individual's contribution, however small, makes a difference. One should do one's bit no matter what others say. 9. What did millions of individuals demand 18 years ago? 18 वर्षापूर्वी लोकांनी कशाची मागणी केली होती? 18 years ago, millions of individuals demanded a new international law for the abolition of the worst forms of child labor. 10. What problems do the poor children face? गरीब मुलांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते? Poor children are forced to work for their living. They harvest cocoa, yet they have never tasted chocolate. They do not get education. They are kidnapped and held hostage. They often do not get enough food to eat and die of malnutrition. 11. Why does the 8-year-old girl's question shake Mr. Satyarthi? त्या 8 वर्षाच्या मुलीचा प्रश्न श्री सत्यार्थीचा थरकाप का करतो? The 8-year-old girl's question shook Mr. Satyarthi because he had no answer, no convincing explanation to give the girl. Even though we are grown-ups, we have failed to rescue number of small girls from forced labor. 12. What matters according to Satyarthi? सत्यार्थी यांच्या मते कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत? According to Satyarthi, every single minute, every single child and every single childhood matters. 13. What does Satyarthi challenge? सत्यार्थी कशाला आव्हान करतात? सत्यार्थी challenges the passivity and pessimism surrounding our children, culture of silence, culture of passivity, culture of neutrality. 14. What was Mr. Satyarthi's vision as a child? श्री सत्यार्थींची मुलांच्या भविष्याबाबत काय कल्पना आहे? Mr. Satyarthi's vision as a child was to see the cobbler boy sitting with him in the classroom. 15. What was the response of the boy's father? What was Satyarthi's reaction to? त्या मुलाच्या वडिलांचा प्रतिसाद काय होता? त्यावर सत्यार्थींची प्रतिक्रिया काय होती? The response of the boy's father was that he had never thought about educating his son as they were born to work. His answer made Satyarthi angry and it still makes him angry. 16. What is your vision of tomorrow? तुमची भविष्याबाबत कल्पना काय आहे? In my vision for tomorrow, every child who is born should be entitled to education. Empower the people with long vision to have the confidence and ability to achieve their dream. 17. What rights should every child have in our times? आपल्या काळात प्रत्येक मुलाला कोणते अधिकार पाहिजेत? In our times, every child should have a right to life, right to freedom, right to health, right to education, right to safety, right to dignity, right to equality, and right to peace. 18. What does Mr. Satyarthi request the listeners to do? श्री सत्यार्थी श्रोत्यांना काय करण्याची विनंती करतात? Mr. Satyarthi requests the listeners to put their hand close to their heart, close their eyes and feel the child inside them. शेवटचा प्रश्न पाहूया. According to Mr. Satyarthi, who are calling on us? श्री सत्यार्थी यांच्या मते आपल्याला कोण हाक मारत आहे? According to Mr. Satyarthi, thousands of Mahatma Gandhis, Nelson Mandelas and Martin Luther Kings are calling for us. आता तुम्हाला या पाठावरील चिटचॅट ॲक्टिव्हिटी आणि मार्जिन क्वेश्चन्स अतिशय सोप्या पद्धतीने कसे सोडवायचे हे चांगले समजले असेल. यातील सर्व प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहून काढा व त्याचे वाचन करा. ओके.
तुम्ही सर्वजण आनंदी राहा आणि महत्त्वाचे म्हणजे अभ्यास करत राहा व भरपूर यश मिळवा.